महापालिका चर्चेत आहे। काँग्रेस, भाजप आणि ठाकरेंची शिवसेना नेमका कोण गेम फिरवणार, कोणाचा गेम होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। त्याचवेळी आता 6 नगरसेवकांसह किंगमेकर असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मोठी खेळी केली आहे, त्यामुळे निवडणूक आणखी रंजक झाली आहे। महापौर पदासाठी पाठिंबा देण्याकरता ठाकरेंनी काँग्रेसला प्रस्ताव दिला, यामुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे। धानोरकर गटाचा महापौर असल्यास काँग्रेसला समर्थन देणार नसल्याची अट ठाकरे गटाने ठेवली। काँग्रेसकडून धानोरकर गटाच्या 4 नगरसेवकांनी महापौर पदासाठी अर्ज भरलाय। सध्या काँग्रेसकडे स्वतःचे 27 नगरसेवक आहेत। स्थानिक विकास आघाडीचे 3, एमएमएमचा 1 आणि बसपाचा 1 असे मिळून 32 नगरसेवक असल्याचा दावा आहे। तर ठाकरेंच्या या भूमिकेमुळे धानोरकर आणि वडेट्टीवार गटामधला वाद उफाळू शकतो। दिल्ली हायकमांडने उपमहापौरपद वडेट्टीवार गटाला देऊ केलंय, मात्र उमेदवार धानोरकर गटाने दिलाय। त्यामुळे या सगळ्या गुंतागुंतीत दुसऱ्या स्थानावरील भाजप मोठी खेळी करत सत्तेचा सोपान तर गाठणार नाही ना, याचीही जोरात चर्चा आहे। तर काँग्रेसमध्ये कोणताही संभ्रम नाही असं वडेट्टीवारांनी म्हटलं, तर ठाकरेंनी महापौर पदासाठी काँग्रेसला प्रस्ताव दिल्याची माहिती देखील वडेट्टीवारांनी दिली। 27 नगरसेवक त्या ठिकाणी आता काँग्रेसचा गट तयार करण्यासाठी एकत्र येतील, उपस्थित राहतील आणि गट निर्माण करतील असा निर्णय हायकमांडने घेतलेला आहे। त्यामुळे आता कुठलीही काही वादाची किंवा संभ्रमाची परिस्थिती शिल्लक राहिलेली नाही। उबाटाचाही सुद्धा असा प्रस्ताव आहे की काँग्रेसने आम्हाला महापौर पदासाठी समर्थन करावं आणि बाकी पदं काँग्रेसने घ्यावे असाही प्रस्ताव त्यांचा होता। भारतीय जनता पक्षांनी सुद्धा तसाच प्रस्ताव त्यांनी दिला भारतीय जनता पक्षाला, पण त्यांची प्रायोरिटी ही काँग्रेसला आहे। त्यामुळे त्यांच्या हायकमांडकडून त्यांना काय निर्देश येतो त्यावर बरंच गणित आहे, कारण आमची आघाडी म्हणून उबाटा आणि काँग्रेस ही आमची नॅचरल आघाडी आहे विधानसभेत, लोकसभेत। नाही, मला आता ते माहिती झाली आहे की उपमहापौर पदासाठी त्यांनी 2 अर्ज भरल्याची, पण ते मागे घेतील ना। दरम्यान भाजपने चंद्रपूरच्या महापौर पदावर दावा ठोकलाय। दुसरा मोठा पक्ष असलेल्या भाजपने महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार दिल्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी सत्तेचं गणित सुटलंय असा दावा केलाय। आमचं गणित सुटावं, या चंद्रपूर महानगराचा विकास व्हावा या इच्छेसाठी तेही प्रयत्नशील आहे आणि म्हणून आमचं गणित सुटत महापौर बनेल। पण महापौर बनवणं एवढं आमचं उद्दिष्ट आणि लक्ष्य नाही। महापौर हे आमचं साधन आहे। आमची चर्चा कोणाशीही झालेली नाही, समोरच्यांची चर्चा आमच्यासोबत होत असते, जी तुमच्या माध्यमातून सध्या न सांगणं योग्य आहे। 11 तारखेला कोणाशी कधी चर्चा झाली ते मात्र निश्चित सांगू। आता कोणत्याही प्रस्तावाबाबत, कोणत्या नगरसेवकासोबत चर्चा सुरू आहे याबाबत माहिती देणं हे निश्चितपणे मला वाटतं की संकेताला धरून नाही, शिष्टाचाराला धरून नाही। तर चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या खेळीची चर्चा असतानाच मुंबई महापालिकेत देखील 25 वर्ष सत्ता उपभोगणारे उद्धव